नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या या सेशनमध्ये आपण नीट 2022चा पेपर आपण कशा पद्धतीनं अटेम्प्ट केला पाहिजे त्याच्या मागची परफेक्ट स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणता सेक्शन पहिल्यांदा सॉल्व केला पाहिजे, ओके, कोणते क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत, कोणत्या क्वेश्चन्सला तुम्हाला किती कालावधी दिला गेला पाहिजे याची परफेक्ट स्ट्रॅटेजी आज तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर नीटचं प्रिपरेशन अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही कसं केलं पाहिजे आणि नीटमध्ये मॅक्सिमम 650+ स्कोर तुमचा कसा झाला पाहिजे याची परफेक्ट स्ट्रॅटेजी आज तुम्हाला मी देत आहे। त्याच अगोदर तुम्हाला मी NTA ने जे थोडेसे चेंजेस केलेले आहेत नीट एक्झाममध्ये ते तुम्हाला मी सांगतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत पण असेल। ओके, नीट 2022चा जो पेपर असेल हा तुमचा 720 मार्काचा पेपर असेल विद्यार्थी हो। दरवर्षीप्रमाणे मार्क्समध्ये काही बदल नाही आहे, ओके, पण याच्यामध्ये क्वेश्चन्समध्ये चेंजेस आहेत। ओके, दरवर्षी तुम्हाला 180 क्वेश्चन्स असतात, यावर्षी तुम्हाला 200 क्वेश्चन्स आहेत। ओके, 200 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला, त्यातील तुम्हाला 180 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत। ओके, त्याची पूर्ण डिटेलिंग्स तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देत आहे। टोटल 200 MCQs असतात तुम्हाला। ओके, आणि याचा कालावधी जो आहे विद्यार्थी हो त्याच्यासाठी तुम्हाला 200 मिनिटं कालावधी दिला गेलेला आहे। 200 मिनिट म्हणजे 3 तास 20 मिनिटं हा तुमचा कालावधी राहणार आहे एक्झामसाठी। आणि ह्याच वेळेमध्ये तुम्हाला तुमचा पेपर कशा पद्धतीनं कव्हर केला पाहिजे आणि याची परफेक्ट स्ट्रॅटेजी आज तुम्हाला मी देतोय। ओके, तर याचं डिटेलिंग्स थोडक्यात आपण पाहूयात। नीटचं जे पेपर पॅटर्न आहे 720 मार्काचा जो तुमचा पेपर आहे याच्यामध्ये 3 सेक्शन असतात। ओके, तो सेक्शन फर्स्ट जो आहे तुमचा फिजिक्सचा राहतो, सेक्शन फर्स्ट जो आहे तुमचा फिजिक्स असतो। ओके, आता ह्या फिजिक्समध्ये विद्यार्थी हो 2 सेक्शन येतात, सेक्शन ए। ओके, तर याच्यामध्ये सेक्शन ए जो आहे, ओके, तर सेक्शन एमध्ये तुमचे टोटल 35 MCQs असतात, टोटल 35 क्वेश्चन्स असतात सेक्शन एमध्ये। आणि सेक्शन बी जो आहे याच्यामध्ये टोटल 15 म्हणजेच 15 क्वेश्चन्स असतात। तर तुम्हाला सेक्शन ए आणि सेक्शन बी मिळून टोटल 50 क्वेश्चन दिलेले असतात, पण तुम्हाला सेक्शन बी मधील कोणतेही 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत। ओके, सो यू हॅव टू सॉल्व एनी 10 क्वेश्चन्स। तर टोटल तुमचे क्वेश्चन झाले 45 इंटू 4, तर तुमचा हा स्कोर होणार आहे 180 मार्क्स। ओके, तर फिजिक्स 180 मार्क्सचा तुमचा पेपर राहणार आहे। जर तुम्ही केमिस्ट्रीचं डिटेलिंग पाहिलं सर, केमिस्ट्रीमध्ये देखील सेम पॅटर्न राहणार आहे। केमिस्ट्रीमध्ये देखील तुमचे 2 सेक्शन असणार आहेत। सेक्शन ए जो असणार आहे 35 क्वेश्चन्स, ओके, आणि सेक्शन बी जो आहे विद्यार्थी हो, सेक्शन बी देखील 15 क्वेश्चन्स असणार आहे। आणि ह्या 15पैकी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत कोणतेही 10 क्वेश्चन्स, म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये देखील तुम्हाला टोटल 45 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत। 45 इंटू 4 जर तुम्ही पाहिलं, इच क्वेश्चन कॅरी द 4 मार्क्स, टोटल 180 मार्क्स तुमचा असणार आहे केमिस्ट्रीमध्ये। ओके, जर तुम्ही बायोलॉजीचं पाहिलंच विद्यार्थी हो, बायोलॉजीचे ॲक्च्युली 4 सेक्शन होतात। ओके, बायोलॉजी, तर बायोलॉजीमध्ये झूलॉजी आणि बॉटनी हे 2 मेजर सेक्शन्स आहेत। त्यामध्ये झूलॉजी, झू अँड बॉट, ओके, झूलॉजी आणि बॉटनी। तर झूलॉजी हा जो तुमचा आहे तो 180 मार्क्सचा राहणार आहे आणि बॉटनी 180 मार्क्स, म्हणजे टोटल 360 मार्क्स तुमचं बायोलॉजी असणार आहे। टोटल बायोलॉजीचा जो वेटेज आहे तो 360 मार्क्स आहे। ओके, तर झूमध्ये देखील तुमचे 2 सेक्शन असतील। सेक्शन ए जो आहे तो 35 क्वेश्चन्स असतील आणि सेक्शन बी याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स म्हणजे 15 क्वेश्चन्स। ह्या 15पैकी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत कोणतेही 10, म्हणजेच झूलॉजीमध्ये देखील तुम्हाला टोटल 45 क्वेश्चन्स। 45 इंटू 4 पाहिलं तर तुम्ही 180, सेम पॅटर्न हा बॉटनीमध्ये राहणार आहे। सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन एमध्ये 35 क्वेश्चन्स आणि सेक्शन बीमध्ये 15 क्वेश्चन्स। त्या 15पैकी तुम्हाला सॉल्व करायचं आहे कोणतेही 10। हे झालं तुमचं डिटेलिंग। आणि या संपूर्ण पेपरसाठी तुमच्यासाठी कालावधी राहणार आहे 200 मिनिटं। ओके, तर ह्या 200 मिनिटाचा तुम्हाला या एक्झाममध्ये कशा पद्धतीने परफेक्ट स्ट्रॅटेजी अप्लाय करायचा आहे आणि तुम्ही पेपर कशा पद्धतीने तुमचा कव्हर झाला पाहिजे ते आपण पाहणार आहे। त्याच्या अगोदर विद्यार्थी हो, तुम्हाला मी जे विद्यार्थी दरवर्षी नीटची एक्झाम देतात आणि त्यांच्या मिस्टेक्स काय होतात ते आपण पहिल्यांदा पाहूयात। ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक्झाममध्ये प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस ते नीट पेपर सॉल्व करायला घेतात तर सर्वप्रथम ते नीटचा पेपर पूर्णपणे वाचत नाहीत। तर जर तुम्ही नीट पेपर क्वेश्चन पेपर व्यवस्थित जर रीड केला नाही तर तुम्हाला क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचा आहे, कोणत्या लेवलचे क्वेश्चन ह्यावर्षी विचारलेले आहेत याची आयडिया तुम्हाला काहीच येणार नाही। ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेपर सॉल्व करायला घेता, ओके, तर बऱ्याच मुलांच्या चुका काय होतात, ज्यावेळेस ते क्वेश्चन सॉल्व करतात, सपोज एखादा क्वेश्चन पहिले 5 क्वेश्चन त्यांनी करेक्ट सॉल्व केले आणि 6वा क्वेश्चन ज्यावेळेस ते सॉल्व करतात तो जर क्वेश्चन थोडासा लेंदी असेल तर त्या क्वेश्चन्समध्येच ते अटकून राहतात, म्हणजे 5-10 मिनटं अगदी त्यांची त्यामध्ये निघून जातात। आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची
ज्यावेळेस नीटचा पेपर त्यांचा पूर्ण होतो आणि ज्यावेळेस ते एक्झाम हॉलच्या बाहेर येतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की त्यांची बरीच क्वेश्चन हे राहून गेलेली आहेत. लास्टचे 10-15 क्वेश्चन असेच राहून गेलेले असतात, पण त्यांना त्याचं आन्सर परफेक्ट येत असतं. त्यांना मग काही त्यातले बरेच असे क्वेश्चन्स असतात की ज्याचे डायरेक्ट आन्सर असतात. तर ह्या मिस्टेक्स तुम्ही कशा पद्धतीनं अवॉइड केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला टायमिंगचं प्लॅनिंग केलं पाहिजे याची परफेक्ट स्ट्रॅटेजी आज तुम्हाला मी देतोय. तर विद्यार्थी सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही नीटचा पेपर सॉल्व करायला घेता, ओके, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर बायोलॉजीचं सेक्शन सॉल्व करायचं आहे. यू मस्ट सॉल्व द बायोलॉजी सेक्शन. ओके, तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, बायोलॉजीचा सेक्शन सॉल्व करायला घ्यायचा आहे. ओके, तर बायोलॉजीमध्ये बघा विद्यार्थी, बायोलॉजी सॉल्व करण्यामागचं कारण आहे की बायोलॉजीमध्ये मॅक्सिमम हे इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात आणि हे NCERT बेस्डच असतात. ओके, सर बायोलॉजी ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करता तर मॅक्सिमम तुम्ही NCERTच रेफर करा. ओके, सो बायोलॉजीसाठी NCERT हे बायबल प्रकारे आहे. जर NCERT जर तुम्ही 100% रेफर केलं तर 100% तुमचे बायोमध्ये 360 स्कोर आरामात होईल. ओके, याच्यामधील एकही क्वेश्चन बाहेरचा येत नाही NCERT सोडून. ओके, तर बायोलॉजीमध्ये मॅक्सिमम इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात आणि याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कोणत्याही प्रकारचं नसतं, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता. आता बायोलॉजीचा सेक्शन ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करायला घेता तुम्हाला काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची पहा. तर तुम्ही बायोलॉजीचे पेपर ज्यावेळेस सॉल्व करायला घेता तर सर्वप्रथम तुम्ही काय केलं पाहिजे, जे तुम्हाला इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत, जे तुम्हाला वाटतात की 100% याचा आन्सर मला माहीत आहे, जे 100% शुअर आहे, असे क्वेश्चन्स तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करा. ओके, सर बायोलॉजीसाठी तुम्हाला मॅक्सिमम 30 ते 40 मिनिटच वेळ द्यायचा आहे. ओके, राऊंड 1. तर तुम्ही पेपर ज्यावेळेस सॉल्व करता तुम्ही 2 राऊंडमध्ये पेपर सॉल्व करायला स्टार्ट करा. राऊंड फर्स्ट मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. राऊंड फर्स्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी सेक्शन सॉल्व करायला जाता त्यावेळेस मॅक्सिमम तुम्हाला 30 ते 40 मिनिटामध्येच बायोलॉजी कव्हर करायचं आहे आणि ह्या 30 ते 40 मिनिटामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत जे तुम्हाला 100% शुअर आहेत आणि जे इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही वाचलेलं आहे ते 30 ते 40 मिनिटामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमच्या याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. ओके, तर याच्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला राऊंड फर्स्टमध्ये घ्यायचा नाही आणि जे काही लेंदी क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घालत बसू नका. ओके, त्यानंतर बायोलॉजीनंतर तुम्हाला सेकंड सेक्शन सॉल्व करायचा आहे केमिस्ट्रीचा. ओके, तर केमिस्ट्रीमध्ये विद्यार्थी हो मॅक्सिमम मुलांची चुका होतात. फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स पहिल्यांदा सॉल्व करायला घेतात. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बरेच क्वेश्चन हे न्यूमेरिकल बेस्ड राहतात आणि लेंदी क्वेश्चन्स असतात. सपोज तुम्हाला एखादा क्वेश्चन जर आवड गेला किंवा लेंदी असेल त्यामध्ये तुमचे 5-10 मिनटं निघून जातात आणि तरी देखील काही वेळेस तुमचं अर्ध्यापर्यंत तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व केलेलं असतं, पुढचा आन्सर तुम्हाला करेक्ट येत नाही, त्यामध्ये 5-1 मिनटं तुमची गेली, त्याच्यामुळे पुढची क्वेश्चन्स राहून जातात. तर केमिस्ट्री ज्यावेळेस तुम्ही सेक्शन अटेम्प्ट करता याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये 50 मिनिटाचा कालावधी द्यायचा आहे. ओके, मॅक्सिमम 50 मिनिट्स. तर या 50 मिनिटामध्ये काय करायचं आहे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सॉल्व करायचं आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, इनऑर्गॅनिक सॉल्व करण्यामागचं कारणही असंच आहे विद्यार्थी हो, कारण इनऑर्गॅनिकचे जे क्वेश्चन्स येतात हे जसं तुम्ही बायोलॉजीचं प्रिपरेशन करता NCERT थ्रू तसंच इनऑर्गॅनिकचे मॅक्सिमम क्वेश्चन्स हे NCERT बेस्ड असतात आणि डायरेक्ट क्वेश्चन्स असतात. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं न्यूमेरिकल नसतं. ओके, सो डायरेक्ट याच्यामध्ये तुम्ही जर NCERT परफेक्ट वाचलं, ओके, NCERT लाईन टू लाईन केलं तर डेफिनेटली तुम्ही इनऑर्गॅनिकचे सगळे क्वेश्चन्स इझिली सॉल्व करू शकता. तर इनऑर्गॅनिकचे जे इझी लेवल क्वेश्चन आहेत जे तुम्हाला 100% शुअर आहेत ते तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करून घ्या. त्यानंतर तुम्ही सॉल्व करा केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये देखील मॅक्सिमम क्वेश्चन्स हे डायरेक्ट क्वेश्चन्स असतात, रिॲक्शन बेस्ड असतात, रिॲक्शन मेकॅनिझम बेस्ड असतात. 11वी आणि 12वीच्या दोन्ही सिलेबसवरती आधारित मॅक्सिमम क्वेश्चन्स असतात. सिरीज ऑफ रिॲक्शन असतात जे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की याचं मेकॅनिझम परफेक्ट आहे किंवा ह्याचं आन्सर मला जमतं आहे, तर ते क्वेश्चन्स तुम्ही केमिस्ट्रीमध्ये देखील पहिल्यांदा सॉल्व करा. त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम टायमिंग द्यायचं आहे 50 मिनटं. याच्यामध्ये तुमचं इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री हे तिन्ही सेक्शन झाले पाहिजेत. ओके, पहिल्यांदा ऑर्गॅनिकचे 100% जे शुअर आहे ते क्वेश्चन्स तुम्ही राऊंड फर्स्टमध्ये सॉल्व केलं. ओके, त्यानंतर तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वळा. तर विद्यार्थी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बरेच असे क्वेश्चन्स डायरेक्ट फॅक्ट आणि बेसिक फॉर्म्युला रिलेटेड असतात. जर तुम्ही इझिली फॉर्म्युला पुट केला तर त्याचा आन्सर तुम्ही इझिली काढू शकता. असे फिजिकल केमिस्ट्रीमधले क्वेश्चन्स तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करून घ्या. जे लेंदी क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये वेळ घालू नका. ओके, तर मॅक्सिमम फिजिकल केमिस्ट्रीचे इझी लेवल क्वेश्चन्स तुम्ही 50 मिनिटामध्ये सॉल्व करा. ओके, त्यानंतर तुम्ही फिजिक्सकडे वळा. ओके, फिजिक्स लास्टला सॉल्व करण्यामागचं रिझनही ते आहे विद्यार्थी हो, कारण फिजिक्समध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स हे
न्यूमरिकल बेस्ड असतात. ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना फिजिक्स टफ जातं, त्याच्यामागं कारण आहे की याच्यामध्ये न्यूमरिकल जास्तीत जास्त विचारले जातात. तर फिजिक्स सॉल्व करताना मला सांगा, जे 50 क्वेश्चन्स आहेत फिजिक्सचे, त्यामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे आहेत कोणतेही 45. ओके, सर विद्यार्थी ह्या 45 क्वेश्चन्समध्ये कमीत कमी 20 ते 30 क्वेश्चन्स हे डायरेक्ट असतात. डायरेक्ट मीन्स इझी फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात. कमीत कमी 20 क्वेश्चन्स तर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये डायरेक्ट सॉल्व करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायला नाही गेला पाहिजे. तर फिजिक्ससाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे 60 मिनिट्स. ओके, 60 मिनिटामध्ये तुम्हाला फिजिक्सचा राऊंड फर्स्टमध्ये पेपर कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम जेवढे तुम्हाला इझी लेवलचे क्वेश्चन्स वाटतात की जे तुम्हाला वाटतं की हे 100% मी सॉल्व करू शकतो, तेच क्वेश्चन्स तुम्ही याच्यामध्ये अटेम्प्ट करा. जास्त लेंदी क्वेश्चन्स जर तुम्ही फिजिक्समध्ये पहिल्यांदा सॉल्व करत बसलात तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे आणि बाकीच्या क्वेश्चन्स जे इझी क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व करता येणार नाहीत. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस हे इझी लेवलचे सगळे केमिस्ट्री, बायो, फिजिक्स सॉल्व करायला जाता त्यावेळेस तुम्हाला तेच जे परफेक्ट आन्सर आहे ते तुम्ही OMR मध्ये फिल करायचं सोडू नका. त्याचवेळेस तुम्ही OMR देखील फिल करून घ्या. ओके, राऊंड फर्स्टमध्ये तुम्हाला मॅक्सिमम जे इझी लेवलचे फिजिक्सचे क्वेश्चन वाटतात ते सॉल्व करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता राऊंड सेकंडकडे वळूयात आपण. ओके, राऊंड फर्स्टमध्ये आपण मॅक्सिमम इझी लेवलचे क्वेश्चन सॉल्व केले, जे तुम्हाला 100% शुअर आहेत. आता राऊंड सेकंडमध्ये तुम्हाला परत बायोलॉजीकडे वळायचं आहे. बायोलॉजीमध्ये जे फर्स्ट राऊंडमध्ये तुमचे क्वेश्चन्स सुटून गेलेले आहेत, जे तुम्ही सॉल्व केलेले नाहीत, जे तुम्हाला वाटलेत की हे थोडेसे लेंदी होते पण याचा आन्सर मला मी काढू शकतो, तर तसे क्वेश्चन्स तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करून घ्या. ओके, तर राऊंड सेकंडमध्ये राहिलेले सगळेच क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. पण जे तुम्हाला वाटतं की ह्याचा आन्सर मला माहीत नाही आहे किंवा ह्याचा आन्सर चुकीचा आहे, तर तसे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू नका, कारण निगेटिव्ह मार्किंग राहते एक्झाममध्ये. जर तुमचा एक क्वेश्चन चुकला तर तुमचे 1/4 डिडक्ट म्हणजे 1 मार्क्स जातो त्याच्या मागचा, म्हणजे टोटल तुमचे 5 मार्क्स डिडक्ट होतात. त्या क्वेश्चनचे 4 मार्क्स प्लस 1 मार्क्स चुकीच्या आन्सरचे. ओके, त्यामुळे जे परफेक्ट तुम्हाला आन्सर माहीत आहे तेच तुम्ही बायोलॉजीमध्ये सॉल्व करून घ्या. ओके, तर त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये तुम्ही वळायचं आहे केमिस्ट्रीकडे. ओके, तर विद्यार्थी केमिस्ट्रीमध्ये जे काही तुम्ही इनऑर्गॅनिक फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल असा सिक्वेन्स ठेवला होता. सेम सिक्वेन्स इथं ठेवायचा आहे. जे तुम्हाला इनऑर्गॅनिकमध्ये वाटलं होतं की हे क्वेश्चन्स मला याचे थोडे लेंदी आहेत पण याच्यासाठी थोडासा विचार करावा लागणार आहे, असे क्वेश्चन जे तुम्ही सेकंड राऊंडसाठी सोडले होते ते तुम्ही सॉल्व करून घ्या. बट याच्यामध्ये देखील जे तुम्हाला परफेक्ट आन्सर माहीत आहे तेच अटेम्प्ट करा. जे तुम्हाला वाटतं की हा क्वेश्चन्स थोडासा डिफिकल्ट आहे किंवा ह्याचा आन्सर चुकीचा आहे, तर ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायला घेऊ नका, त्याच्यामुळे तुमचं निगेटिव्हमध्ये स्कोर जाऊ शकतो. ओके, त्यानंतर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे वळा. ऑर्गॅनिकमध्ये बऱ्याच मुलांचे चुका होतात, जे रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन्स असतात. बरेच क्वेश्चन्स हे कशा पद्धतीने विचारतात, सिरीज ऑफ रिॲक्शन होती, 2-3 रिॲक्शन कंबाईन करून तुम्हाला प्रोडक्ट विचारला जातो. ओके, याच्यामध्ये थोडासा वेळ जातो तुम्हाला, पण जे तुम्हाला माहिती आहे की परफेक्ट मी याचा आन्सर काढू शकतो थ्रू मेकॅनिझम, ते क्वेश्चन्स तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करून टाका. ओके, केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि फिजिकल केमिस्ट्रीचे तुम्ही ह्याच पद्धतीने सॉल्व करा राऊंड सेकंडमध्ये. जे तुम्हाला माहीत आहे की ह्याचं 100% मला आन्सर जमू शकतं, हे मी ऑलरेडी न्यूमरिकल अशा पद्धतीचं प्रॅक्टिस केलेलं आहे, ते तुम्ही याच्यामध्ये सॉल्व करून घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा सिक्वेन्स ठेवायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला बायोलॉजी सॉल्व करायचं आहे. बायोलॉजीचे मॅक्सिमम इझी लेवलचे क्वेश्चन राऊंड फर्स्टमध्ये. त्यानंतर ऑर्गॅनिकचा सिक्वेन्स तुम्हाला इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल या पद्धतीचं करायचं आहे राऊंड फर्स्टमध्ये, 100% इझी लेवल क्वेश्चन्स. आणि लास्टला तुम्हाला फिजिक्स सॉल्व करायचं आहे. फिजिक्समध्ये देखील जे तुम्हाला 100% शुअर आहेत इझी लेवलचे, जे मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतात ते तुम्हाला राऊंड फर्स्टमध्ये सॉल्व करायचं आहे. आणि राऊंड सेकंडमध्ये जो तुम्हाला माहीत आहे की मी याचा आन्सर काढू शकतो, तसे राहिलेले सगळेच क्वेश्चन्स तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करून घ्या. तर विद्यार्थी हो, ह्या 3 तास 20 मिनिटामध्ये तुमचा पूर्ण पेपर फिलअप झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं OMR देखील ॲक्युरसी झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्झामच्या अगोदर कमीत कमी एक 10 ते 15 मॉक टेस्ट तुम्ही प्रॅक्टिस करा घरामध्ये. ओके, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये याची गडबड होणार नाही. ओके, बऱ्याच मुलांचं काय होतं, ज्यावेळेस ते नीटचं प्रिपरेशन करतात तर ते OMR फिलिंग करत नाहीत, डायरेक्ट क्वेश्चन पेपर घेतात आणि त्याच्यामध्ये स्टिक करत बसतात. तर ह्याच्यामध्ये चुका काय होतात, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एक्झाम हॉलमध्ये जाता आणि ज्यावेळेस तुम्ही OMR फिलअप करता तिथे तुमच्या बऱ्याच चुका होतात. तर ह्या चुका अवॉइड करण्यासाठी आणि तुमची ॲक्युरसी स्पीडअप करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्सिमम 10 ते 15 मॉक टेस्ट ओके तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि टायमिंग लावून तुम्ही करा. घरामध्येच तुम्ही बसला तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या कोचिंगमध्ये जात असाल तिथं तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता. ओके, तर मॉक टेस्ट लावताना परफेक्ट टायमिंग तुम्हाला जुळलं पाहिजे की मॅक्सिमम कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करता आला पाहिजे. लास्टचे 5-10 मिनटं तुम्हाला राखून ठेवायचे आहेत,
जे काही बेसिक चुका तुमच्या होतात ते तुम्हाला ॲक्युरेट करण्यासाठी. ओके, तर समजलं तुम्हाला. तर मॉक टेस्ट हे खूप महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. मॅक्सिमम न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स, मॅक्सिमम MCQs तुम्ही प्रॅक्टिस करा, तर डेफिनेटली तुमचा हा स्कोर जो आहे 650+ अबाव होऊ शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये 650+ येण्यासाठी बायोलॉजीवरती मॅक्सिमम फोकस करा. बायोमध्ये मॅक्सिमम तुम्हाला 350-340+ आरामात मार्क्स येऊन जातात. NCERT बेस्ड मॅक्सिमम मुलांना तर 360+ आरामात ते स्कोर करू शकतात, कारण बायोलॉजीचे 100% क्वेश्चन्स हे NCERT बेस्डच राहतात. तर NCERT तुम्ही लाईन टू लाईन रीड करा. ओके, बरेच क्वेश्चन्स हे डायग्राम बेस्ड असतात. मुलं काय करतात, फक्त टेक्स्ट जे आहे तेवढेच वाचतात आणि डायग्राम तसं सोडून देतात. डायग्रामवरती सुद्धा काही क्वेश्चन्स विचारलेले गेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. किंवा जे सायंटिस्ट आहेत त्यांच्याबद्दल माहिती, म्हणजे त्यांनी काय डिस्कवर केलं, इयर वगैरे तर विचारत नाहीत, पण त्यांच्या कोणत्या थेअरी त्यांनी डिस्कवर केली त्याबद्दल बरेच क्वेश्चन्स नीटमध्ये विचारले गेलेले असतात. पण आपण बराच तो जो बॉक्स तुम्हाला NCERTमध्ये दिलेले आहे ते NCERTचे बॉक्स तुम्ही रीड करायला तसं सोडून देता आणि बरेच क्वेश्चन त्याच्यावरचे विचारलेले जातात. ओके, तर मॅक्सिमम तुम्ही फोकस करायचं आहे NCERT बायोलॉजीसाठी. ओके, केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिकसाठी तुम्ही NCERT रेफर करू शकता. मॅक्सिमम ऑर्गॅनिकसाठी देखील NCERT आणि बाकीचे रेफरन्स बुक तुम्ही रेफर करू शकता. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मॅक्सिमम तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. जे न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहेत, जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते मॅक्सिमम NCERT बेस्ड विचारले जातात, जसे की थर्मोडायनामिक्स आहे. ओके, थर्मोडायनामिक्स, सॉलिड स्टेटवरचे बरेच क्वेश्चन्स हे फॅक्च्युअल बेस्ड विचारतात, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ओके विद्यार्थी हो, तर आय होप सगळ्यांना ही जी स्ट्रॅटेजी आहे ते समजली असेल. तर ह्याच्यामागं तुम्हाला हे 3 तास 20 मिनटं हे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा कालावधी आहे. याची तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग केलं पाहिजे. ओके, आणि एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही कूल राहिलं पाहिजे. ओके, एक्झाममध्ये बऱ्याच मुलांच्या चुका होतात काय, की ज्यावेळेस ते पेपर सॉल्व्ह करायला घेतात, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला की ते तिथेच फर्स्ट स्टेशनमध्ये येतात. त्यांना वाटतं की अरे यार, मी वर्षभर एवढं प्रिपरेशन केलं आणि मला हा क्वेश्चन्स अटेम्प्ट करता आला नाही पाहिजे. तुम्ही त्यावेळेस अगदी कूलपणे प्रत्येक क्वेश्चन तुम्ही हँडल करता आलं पाहिजे आणि लास्टपर्यंत तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता आलं पाहिजे. लास्ट क्वेश्चनपर्यंत तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे, तरच तुमचा नीटचा स्कोर चांगला होणार आहे. आणि अगदी कूल माइंडनं तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तुम्ही जे स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली की जे इझी लेवलचे जे परफेक्ट तुम्हाला आन्सर माहीत आहेत ते क्वेश्चन्स पहिल्यांदा सॉल्व्ह करा आणि मॅक्सिमम तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करा, तर डेफिनेटली यू विल स्कोर द मोर दॅन 650+ मार्क्स. ओके, जर तुमचं MBBSचं स्वप्न आहे की मला गव्हर्नमेंटमध्येच MBBS पाहिजे, तर नक्कीच तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे. मॅक्सिमम 600 जरी तुमचा स्कोर झाला तरी तुम्हाला 100% तुमचं MBBSचं सीट हे सिक्युअर राहणार आहे. ओके, याचं प्रिपरेशन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. अजून वेळ आहे तुमच्याकडे, त्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम जे फॉर्म्युलेज आहेत ते सगळे फॉर्म्युले लिस्ट आउट करून घ्या. बरेच फिजिकल केमिस्ट्री किंवा फिजिक्सचे फॉर्म्युलामध्ये मुलांना प्रॉब्लेम होतो. ओके, प्रत्येक लेसनचा माइंड मॅप बनवून घ्या, बेसिक्स एक चार्ट बनवून घ्या, जे क्वेश्चन्स मॅक्झिमम फॉर्म्युला बेस्ड आहेत त्याची लिस्ट बनवून घ्या, की जेणेकरून एक्झामला जाताना तुम्ही ते रीड करता आलं पाहिजे. आणि इनऑर्गॅनिक बरेच क्वेश्चन्स आता इनऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक, आता जर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा विचार केला तर बरेच फिजिकल प्रॉपर्टीजवरती जे क्वेश्चन्स असतात ते बरेच क्वेश्चन मुलांना कंटिन्यू देण्यात राहत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामला जाताना बरेच प्रॉपर्टीज जे आहेत ते तुम्हाला पाहून जायचं आहे. ओके, एक्झामच्या ड्युरेशनमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही अगोदरच नोट्स प्रिपेअर करून घ्या. ओके, 1-2 चार्टमध्ये तुम्ही पूर्णपणे लेसन्स जो आहे तो तुमचा कमीत कमी पेजेसमध्ये झाला पाहिजे. तुम्ही शॉर्ट नोट्स करता आल्या पाहिजे. तुम्हाला 1 ते 2 पेजेसमध्ये ते तुम्ही शॉर्ट नोट्स बनवून घ्या, जेणेकरून एक्झामला जाताना तुम्ही ते व्यवस्थित रीड करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुमची स्ट्रॅटेजी ठेवली तर तुम्हाला 650+ स्कोर करण्यापासून कुणीही रोखणार नाही विद्यार्थी हो. ओके, डेफिनेटली विल क्रॅक द नीट एक्झाम. ओके, विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल द नीट ॲस्पिरंट इन नीट 2022. ओके, 2022मध्ये जे काही विद्यार्थी ह्या वर्षी नीटची एक्झाम देणार आहेत त्या सर्वांना ऑल द बेस्ट. ओके, नीटमध्ये कूल राहा आणि व्यवस्थित पेपर लिहा. डेफिनेटली यू विल गेट अ गुड रँक. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.